पाहुण्यांचं ज्यूसद्वारे स्वागत होत आहे आणि कांबळे साहेब ते अत्यंत प्रेमाने ज्यूस वाटप करत आहेत हे आपण पाहत आहोत. त्यांच्या साधकांचे अनुभव देखील ऐकणार आहोत. त्यांच्या पत्नीने बनवलेल्या पदार्थांचाही आस्वाद घेणार आहोत. तत्पूर्वी आपण किरणजी वाटारे यांचे वडील प्रकाश वाटारे आणि त्यांच्या आत्या चंद्रकलाजी कांडोले यांनी या वयामध्ये नर्मदा परिक्रमा पूर्ण केली असून आपण त्यांचा सत्कार सन्मान आपण करणार आहोत आणि त्यांच्या प्रित्यर्थीच त्यांनी आज हे सेमिनार आयोजित केलेलं आहे. नर्मदा परिक्रमा केली किरण वाटारे साहेबांची आत्या आणि तिचे मिस्टर त्या शासकीय नोकरीसुद्धा आहेत असे त्यांचं म्हणणं आहे. आणि हे सगळं कशामुळे आणि आजही या वयातही ते नर्मदा परिक्रमा करून आले आणि इतकी घरातली पण सगळी कामं उत्साहाने करत असतात. त्याचं रहस्य काय आहे ते तुमच्याशी संवाद साधतीलच. तर मी माननीय रस्ते सर आणि त्यांच्या पत्नी यांना विनंती करते की त्यांनी प्रकाशजी यांचा किरण वाटारे जसे गुणवान सुपुत्र निर्माण झाले असे प्रत्येक वडिलाचे पुत्र निर्माण व्हावेत हीच भारत मातेला शुभेच्छा. या कार्यक्रमाला आला त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद. आता मी आपल्यापुढे जो उभा आहे तो एक मला अनुभव सांगण्यासाठी उभा आहे की नर्मदा परिक्रमा मी करून आलो आहे आणि ह्या वयामध्ये तर येतो ना पण आवाज येतो ना आवाज येत नाही जवळ ठीक ठीक सर आता येतो का आवाज? हो हो येतो ओके. पुन्हा एकदा सांगतो की आपण सर्वांना आपल्या सर्वांना नमस्कार आणि आपण ह्या आपला अमूल्य वेळ खर्चून येथे आला या कार्यक्रमाला आला त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि आम्ही आपल्यासमोर याकरता उभा आहे की मी नर्मदा परिक्रमा करून आलो तर त्याचं रहस्य काय आहे. अर्थात मला ह्या वयात सुद्धा परंतु माझी इच्छा झाली की ह्या कार्यक्रमाला आपण नर्मदा परिक्रमाला आपण जावं आणि तेवढे 15 दिवस एक आनंदात घालावे की त्यानिमित्ताने जेव्हा देवदर्शन होतं त्यानिमित्ताने ऋषींनी केलेले जे काम आहे त्याचं आपल्याला बघता येतं. आणि त्याच दृष्टिकोनातून मी नर्मदा परिक्रमाला गेलो होतो तर ती परिक्रमा करून आलो. आणि महत्त्वाचं सांगायचं असं की केवळ एक कोरोनाचा पिरियड संपला आणि कोरोनाचा पिरियड संपल्यानंतर मला अशी इच्छा झाली की आपण आपल्या प्रकृतीकरता आपले या काहीतरी पद्धत अवलंबन. कारण आमची किरण वाटारे यांनी मला सांगितलं की अन्न तुम्ही प्रसार मी अनेक लोकांना अनेक व्हॅल्यू मला करतो तुम्हाला जरी व्हॅल्यू नसली तरी पण प्रकृती उत्तम राहावी याकरता तुम्ही कमीत कमी ही रेसिपी किंवा आहार हे प्राकृतिक आहार यासंबंधी एक 10 दिवसाचा कोर्स आहे तो योग्य रीतीने करा आणि बघा तुम्हाला काय परिणाम होतो. तर मला याचा शिकण्याचा अर्थ आहे की मी 10 दिवस अत्यंत त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी 10 दिवसाची पद्धती अवलंब केली. आणि विशेष आहे की हे मला माझं वजन जे 72 किलो होतं ते 8 किलो कमी होऊन 64 किलो झालं. त्याचप्रमाणे दुसरा परिणाम असा की मला घरात त्यामुळे प्रत्येकजण बोलायचे की अण्णा तुमचं वजन वाढलेलं आहे का तुम्हाला दम लागत नाही का किंवा तुमचा BP हा कंटिन्यू नॉर्मल राहत नाही का. तर वाटतं मला त्रास काहीच नाही होत. परंतु ह्या प्रयोगाने किंवा ह्या सिस्टीमने जो माझी प्रकृती उत्तम झाली तर ती आजपर्यंत आहे. त्या BPमध्ये मी नॉर्मलपणा आलेला आहे. आणि दुसरं असं की शरीर हे हलकं झालं आहे. जे जड वाटायचं वजन जास्त होतं चरबी जास्त झाली होती आणि घरातले बरेच बोलायचे या दृष्टिकोनातून
आणि ह्या प्रयोगामुळे किंवा या रेसिपीमुळे या रसाहारामुळे केवळ रसाहारामुळे आज ते व्यवस्थित आहे अर्थात मी फिरतो सगळा आणि प्रकृती उत्तम राखण्याचा प्रयत्नही करतो. पण तुम्हाला एवढंच सांगणं आहे की ही पद्धत तुम्ही अवलंब करा. ज्याप्रमाणे मला आणि अनेक हजारो लोकांना याचा फायदा झाला आहे तर त्याप्रमाणे आपण बी करा. आपली तब्येत उत्तम राहील यासाठी प्रयत्न करा आणि केलं तर प्राप्त होतं, केल्याशिवाय मिळणार नाही, केलेलं वाया जाणार नाही. तर त्या दृष्टिकोनातून आपण सुद्धा ही पद्धत वापरून बघा. आता सांगण्याचं काम माझं मी केलं कारण माझा स्वानुभव आहे, माझा अनुभव असल्यामुळे मी आपल्याला अगदी निर्धाराने सांगतो की ही पद्धत उत्तम आहे. आता इतर पद्धती आपल्या प्रचलित बऱ्याच आहे. एक आयुर्वेदिक नर्मदा परिक्रमा केली किरण वाटारे साहेबांची आत्या आणि तिचे मिस्टर त्या शासकीय नोकरीतसुद्धा आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासाठी दुसऱ्यासाठी तर असतात पण स्वतःसाठी पण असतात बरं का, कारण की त्या खूप ऊर्जा निर्माण करतात. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. यानंतर मी किरणजींचे वडील प्रकाश वाटारे यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. उत्साह आहे आणि हे सगळं कशामुळे आणि आजही या वयातही ते नर्मदा परिक्रमा करून आले आणि इतकी घरातली पण सगळी कामं उत्साहाने करत असतात. त्याचं रहस्य काय आहे ते तुमच्याशी संवाद साधतीलच. तर मी माननीय रस्ते सर आणि त्यांच्या पत्नी यांना विनंती करते की त्यांनी प्रकाशजी यांचा आई म्हणजे तिला कुठलं की नव्हतं बरं चुकलं थांबवून नाही. तर सर्व अतिथी विशेष सर्वांना नमस्कार. प्रसारदायक सेमिनार आयोजक डॉक्टर किरण वाटारे आणि पल्लवीताई, मला खरोखर हृदयपूर्वक नमस्कार. मी फार स्वतःला नशिबात समजतो, मी स्वतःला फार नशिबात समजतो. मी अयोध्या वाराणसी आणि प्रयागला नमस्कार करून आलो. आम्ही नाशिक विषयापासून डायरेक्ट पहुंचत जाणार होतो, पण किरण वाटारेंना मी सांगितलं की मी नाशिकला आलो. तर त्याने सांगितलं माझा इथे सेमिनार कार्यक्रम आहे, जर तुम्ही त्यात आला तर मला आनंद होईल. तुम्हाला म्हणजे मला आनंद द्यावा, तुम्हाला चान्स मला योगायोग आहे. मी स्वतःला नशिबात समजतो. आरोग्य प्रभू रामचंद्रजी इथून नाशिकला आलो होतो आणि इथं ज्या ज्या वृक्षात वनस्पती रसपान केलं असेल त्यांचा अनुभव सांगण्यासाठी मला वाटतं भगवंतांनी प्रकाश भाऊच्या घरी किरण नावाच्या व्यक्तीने पाठवलं. शक्य आहे त्यांच्या ज्ञानमध्ये मला विशुद्ध दर्शन झालं की आपल्यामध्ये जो भगवंत आहे त्या भगवंताची काळजी आपण सांभाळली पाहिजे. म्हणून तुझ्यात राम माझ्यात राम हे नाही सांगत होतो हा राम. खरं तुझ्यात तुझे प्रकाशकर आचार्यजी त्यांच्यावर तुझ्यात ते 4 गावांना मी गेलो होतो. ज्याने ज्याने यांच्या या रसार डाएट ज्या पद्धतीनं प्रॅक्टिकली हे केलं ते बरंच माणसं सांगतात ते केलं वाटायला पुन्हा एकदा घेऊन द्या. आम्हाला आमचे खिशातले पैसे वाचले, जे डॉक्टरांना द्यावं लागलं होतं ते पैसे वाचले. खरं तर माझे धावे जमवल्या जातात. माझी मुलगी त्यांचे फॉलोअर्स आहेत. मी जेव्हा जमवलं जातो तेव्हा माझी मुलगी मला यांच्या डायटवर यांच्याकडून मला डायट काढतो. बाबा तुम्ही माझ्याकडे करा. खरोखर जबरदस्त शक्य आहे, ओळख त्याची नाहीच पाहिजे. म्हणून मी सांगतो की म्हणून ती दारू पिणार नाही की आपण सोडणार आणि ही तुझी रेसिपीमध्ये ती सुरुवात करणार. आणि मला बघायचं आहे, मी मला आता माझं ते काय म्हणते वॉकेज होतं, डॉक्टरकडे गेलो होतो वापीला त्यांच्या डॉक्टर ट्रीटमेंटला बसवलं. पण मी काही मला जरा भीती
पाहिजे नाही. मी माझे आम्ही त्या डॉक्टरांनी सांगितलं की हमने 3000 केले काम केले आणि काय काम केले नाही. अगर उनका विचार से मैं फॉलो करूँ तो 100 साल जीऊँगा. अभी मेरा 73 रनिंग है. 4 तारीख को 73 चलेगा और उन्होंने जो तारीख रखा है ना 29 तारीख है ना, 31 तारीख है ना, 2 आणि +9 म्हणजे आपल्या त्यांचे विश्वरूप दर्शन लावलं मला. नमस्कार केले. अखिल भारतीय आदिवासी संघाचे अध्यक्ष पश्चिम मुंबई. हे सभागृह कदाचित तुम्हाला असलेले साधे काही त्यातले काही असू शकतं म्हणजे बरेचसे काही नवीन पण आहे. किरणजींचा माझा परिचय 10 वर्षापूर्वीपासून झाला. आता आणि आयुष्याचा आरोग्य नावाची जी गोष्ट आहे ना ती काय असते त्याचा अनुभव आजपर्यंत घेतोय. एकतर मला काही डिसीज होता म्हणून मी प्रसार केला असा विषय नव्हता. पण प्रसार केल्यानंतर माझ्यामध्ये काही बाहेरून आपण मी फील्डवरूनच होतो त्याचा बदल बाहेरून त्या लोकांना काही बदल जाणवले माझ्यात आणि त्याच्यातनं लोक विचारायचे तर काय करता येतं मी तिथे. तर मग मी किरणजींचं डाएट सगळं त्याला सांगायचो. एकदा असंच कटिंग करायला गेलो आणि त्याने मला विचारलं सर असं काही स्मृती म्हणून नाही सांगायचं की सर आज फार फ्रेश दिसत आहे म्हणे तुम्ही. म्हणजे काय काही करताय का म्हणे. म्हटलं हो डाएट करतोय. हो म्हणे मला बीपीचा प्रचंड त्रास आहे. सुद्धा चाललं की मला हे होतं दम लागतो म्हणे आणि डॉक्टरने सांगितलं की एंजिओग्राफी करून घ्या म्हणे. त्याला म्हटलं थांब काही गरज तू किरण वडाऱ्याचा व्हिडिओ बघ आणि डाएट फॉलो कर म्हटलं. 15 दिवसानंतर तो कळसुबाईचं शिखर चढून आला आणि तरी पण मी त्याला म्हणालो की तुला जर डाऊट असेल तर एकदा तू चेक करून घे तुला कळेल तुला काय म्हणजे जे काही तुला शंका होती ती निघून जाईल. त्याने त्याचा रिपोर्ट काढला आणि तो टोटल नॉर्मल निघाला. आणि त्याच्यानंतर त्याने इतकं झपाटून काम केलं किरणजींना माहिती माझ्यापेक्षा कितीतरी साधक त्याने इथं पाठवले. कटिंग करताना बाकीच्या गप्पा मारायच्या नाही फक्त त्याला प्रसार समजून सांगायचं. हा ध्यान अजूनही त्यांनी सांभाळलेला आहे. त्याच्या संपर्कात जे लोक माझ्या संपर्कात आले त्यांना फक्त किरणजींचा मी नंबर दिलेला आहे. त्याच्यानंतर स्वतःहून त्यांचे फोन यायचे सर तुम्ही आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. 100 वर्षाचं निरोगी आयुष्य आणि विदाऊट एनी डिसीज हे सर जे सांगतायत छाती ठोकपणे हे 100% सत्य आम्ही स्वतः अजून अनुभवतो आहोत. करोनाच्या काळामध्ये सरांनी बऱ्याच ठिकाणी रसाहाराचा हे देऊन लोकांच्या करोना बरा केलेला आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही सुद्धा नाशिकच्या जवळ 5-6 हॉस्पिटलमध्ये आम्हाला ICU मध्ये बिना मास्क एंट्री होती. मास्क सुद्धा आम्ही घालून दाखवतो. अर्थात तो काय ओव्हर कॉन्फिडन्स नव्हता. आम्हाला रसाहाराची ताकद समजून सांगायची होती लोकांना आणि ती संधी होती. अख्ख्या जगाला ज्याने नाचवलं त्या रोगाने त्या रोगाला आम्ही नाचवलं प्रसाराच्या माध्यमातून किरणजींच्या मार्गदर्शनाने. तो आत्मविश्वास आमच्यामध्ये आला आणि ते डॉक्टर लोकांनी पण आम्हाला त्यांना माहीत होता सगळे पार्श्वभूमी परवानगी दिली होती आणि आम्ही त्या ठिकाणी लोकांना ज्यूस दिले डाएट समजावला. असं नाही सांगितलं की गोळ्या घेऊ नका तुम्ही. पण त्यांचा आत्मविश्वास एवढा वाढवला कारण तो आजार बऱ्यापैकी लोक फसवून गेल्यामुळे पण लोक बरेचशी आज या जगात आपल्याला बघायला मिळत नाही. हा रसायनाने आत्मविश्वास खूप वाढतो. त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे आताच गेल्या 2 वर्षापूर्वी सरांच्या आशीर्वादाने म्हणा त्याच्या शुभचिंतनाने म्हणा त्याच्या प्रेरणेने म्हणा मी सर्वसामान्य शिक्षक माणूस आहे पण त्यांनी जे सांगितलं त्या आत्मविश्वासाच्या जोरावर एक रिसॉर्ट बांधलं आहे नाशिकपासून वाडीवऱ्याच्या ठिकाणी साधारण 20 किलोमीटरवर आणि 6 महिन्यामध्ये ते रिसॉर्ट मी चालू केलं. फक्त 6 महिन्यामध्ये आणि 18 तास काम केले त्याच्यावर. रात्री 3-3 वाजता तिकडनं मी घरी आलेलो आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला ड्युटीवर जायचं. ही ताकद ही शक्ती मला आली कुठून ही सगळी रस्त्याला आली. आणि कुठलंही काम सर एखाद्या रिसॉर्टकडे जेवढे लायसन लागतात ते सगळे लायसन माझ्याकडे आहे. हा मी साहेबांसमोर जाऊन बोलण्याचा आत्मविश्वास ही ताकद भीती नावाची गोष्ट तर माझ्या आयुष्यात कधी राहिलीच नाही शिल्लक. घाबरणे कशाला म्हणतात मला आजही परत माहीत नाही 10 वर्षापासून.
ना आजाराला कधी घाबरलो ना मृत्यूला घाबरलो. आणि ते म्हणतात ना LIC मध्ये काय, जिंदगी की साथ की जिंदगी के बाद की. हा रसाळ फक्त आपल्याला आत्ताच आरोग्याने देते. एक खूप मोठा वाक्य वापरतोय मी, मुक्तीप्राप्तीचा मार्ग दाखवतोय तो. म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी प्रश्न असतो की आज मला आयुष्याचं चांगलं गेलं निघून, पुढचं काय, पुढच्या जन्माचं काय, असं पण विचार करणारे लोक आहेत. म्हणून मी म्हटलं की जिंदगी के साथ की जिंदगी के बाद मी काम करणारा हा रसाळ आहे सर. आणि याला सुद्धा पूर्वजन्मी संचित लागलं. अशा रसाळाच्या निमित्ताने केलेली ओळख होणं आणि त्या पावलावर पाऊल चालू ठेवणं. त्यांनी ते इतके रेकॉर्ड केलेले आहेत. मी ते मार्कंडे पर्यंत चालवले सर वरती. गिरजेला उपास करून वर चढणं हे फक्त रसाळमुळेच शक्य आहे, त्याशिवाय होऊ शकत नाही. सगळ्यांना एक विनंती आहे की हा रसाळ आयुष्यात आता सुरू केला, असं समजा आज तुम्ही रसाळ सुरूच केला आहे, ज्यूसमध्ये सुरुवात झाली तुमची. आज हे सगळे रेसिपी ताईने बनवलेली आपण खाणार आहोत. या रसाळाला या जन्मामध्ये कधीच अंतर देऊ नका. तुम्हाला नॅचरल डेचं वचन जे सरांनी दिले हे 100% सत्य आहे. आणि तुम्ही करा असं नाही, तुम्ही करता का काही इतर नाही सांगा. पण अजून एक सरांची परवानगी घेऊन तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, आपण जो रसाळ करतोय तो 15 दिवस तुम्हाला सांगूच नका. कारण तुम्हाला इतके डॉक्टर भेटतील बाहेर बिना डिग्रीचे, इतके सल्ले देतील की तुम्हाला डाऊट नाही काय करतोय, योग्य करतोय काय योग्य करतोय. नाही तरी आपल्याला असं सवय असते इतरांच्या सल्ल्याने चालायची, मला पण होती. म्हणून सरांनी जो आत्मविश्वास दिला आहे ना, फक्त सरांचं चित्र डोळ्यासमोर ठेवा, रसाळ नाही समोर ठेवा, सांगूच नका. 15 दिवसांनी लोक तुम्हाला विचारते. आणि ते अजून एक सर सायंटिफिकली सांगतात की चेकअप करून घ्या. तुम्हाला वाटतंय ना, ब्लड चेक करून घ्या, शुगर आहे, BP आहे, थायरॉइड आहे. आणि 15 दिवसांनी पण रिपोर्ट बघा. तुम्हाला सायंटिफिकली प्रूफ पाहिजे असेल तर तो पण कागद तुम्हाला दाखवेल तुमचा. 15 दिवसात तो कागद तुम्हाला रिझल्ट दाखवेल. हे असे मॅजिक आम्ही अनुभवलेले, आमच्या संपर्कातल्या लोकांनी अनुभवलेले. शेवटचं एक सांगतो, मालेगावचे साधक होते मागच्या वेळेस, त्यांनी आपलं मत इथं व्यक्त केलं होतं. आणि त्यांना सर 25 विद्यार्थ्या गोळ्या द्या, 25. तुमच्या यूट्यूबवर पण आहे त्यांचं बोलणं. आणि विदिन 15 डेज इतके श्रद्धेने त्यांनी जो रसाळ केला, आज एकही वळी नाही आहे. तो माणूस तुम्हाला बघायला मिळेल, त्याच्याशी बोलायला पण मिळेल. हे काही खोटा नाटा विषय नाही, आमच्यात काही ह्यांनी बघितलं आहे. आणि त्यांनी एक वाक्य म्हटलं होतं, जी आपके वजह से मेरे को 2 माएँ मिली, एक तो मेरी माँ थी, दुसरी ही माँ. कारण इतकं त्या हिमाचं पण महत्त्व आहे. आता ते चालतात फिरतात, पानं तोडतात कुठल्याही झाडाचे आणि घरचे खातात. वेळ लागले, जसं आता सरांनी सांगितलं ना, मला साईड इफेक्ट झाला दारू सोडली, तसं त्यांना वेळ लागले रसाळाला. कच्चं दिसलं की खायचं, कच्चं दिसलं की खायचं. आज ते व्यक्तिमत्व बघा, दिवस गेले, जर झालेला माणूस होता. आता इतकं तेही याच्या चेहऱ्यावर असं वाटत नाही त्यांचं वय एवढं असेल. जसं सरांचं पण वाटलं तर ते आज पहिलं निदर्शन झालं मला. तुम्ही फॅमिलीच नाही, ही परमेश्वराने पृथ्वी तलावर आहे ना खूप मोठं कार्य करण्यासाठी पाठवली आहे. आम्ही तुमचं जगन्नाथाच्या रथाला हात लावतो इथं, आमचं नशीब आहे. सगळ्यांना परत एकदा विनंती, रस्ता आज सोडू नका. खूप काही बोलण्यासारखं आहे, पण आत्ता ठिकाणी एवढं मला वाटतं पुरेसं आहे. त्याची कृष्णाने पूजन केलं. धन्यवाद सर. आपने सच कहा कि एक है माँ और एक है एनिमा. जो कुछ है वो माँ की वजह से ही है. आणि सरांनी सांगितलं की कोरोनामध्ये खरं ज्या कोरोनाने जगाला नाचवलं त्याला आमच्या किरण सरांनी आणि त्यांच्या टीमने नाचवलं. हे आम्ही अनुभवलं आहे, आम्ही बघितलेलं आहे. खूप खूप धन्यवाद किरणजी. यानंतर मी कुटुंब कल्याण महाराष्ट्र यांचे श्री सहाय्यक माननीय श्री जितेंद्र नागवेकर. जितेंद्र नागवेकर, आरोग्यमंत्र्याचे खाजगी सचिव. किरण वाटारे सरांचं इथे येऊन मला सन्मानित केलं. त्याचबरोबर इथे तुमच्यासमोर बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. वाटारे सरांना 2.5 वर्षापूर्वी बोलणं झालं होतं माझं, फोनवर बोलणं झालं होतं. यूट्यूबवर बघता बघता त्यांचा मी एक व्हिडिओ आहे बघितला. त्यांचा 3-4 व्हिडिओ बघितल्यानंतर मला असं वाटलं की इतकं सगळं करतो आहे ते करायला काय. मला डायबिटीसचा त्रास होता आणि बीपीचा त्रास होता. तर शुगर कमी कधी मी आरोग्य घटक काम करतो. 8,000 MBBS डॉक्टरांच्या आस्थापना मी स्वतः हाताळायचो, पण मी कधी ॲलोपॅथिक
मला कित्येक डॉक्टरने सांगितलं की साहेब तुम्ही गोळी चालू करा, कारण तुमची 300 400 शुगर जाते. पण असेच काही डॉक्टर होते की त्यांचे आयुर्वेदिक औषधांचे नुसके होते, त्याप्रमाणे मी करत होतो. पण तरी काय एवढं फरक पडत नव्हता. मग एकदा यांच्या संपर्कात आलो, किरण वाटेल साहेबांच्या संपर्कात आलो. बोललो आता हा एक आपण उपाय करून बघूया, रसाहार काय ते करून बघूया. मग त्यांचे व्हिडिओ नीट ऐकून घेतले सगळे. त्यानंतर त्यांची संपर्क साधला, सगळं साहित्य मागवून घेतलं आणि मी त्या कार्यक्रमाला सुरुवात केली. माझं वजन जवळजवळ 68 किलो होतं. एका महिन्यामध्ये माझं वजन 10 किलो कमी झालं. मला शुगर असल्यामुळे लोक बोलायला लागली, अरे डायबिटीसच्या लोकांचं वजन कमी होतं, तू आजारी आहे, तू असं काहीतरी फोकस काहीतरी करत आहो नको, आरोग्य खात्यात कामाला आहे, लोक हसतील तुला. पण माझा पूर्ण विश्वास होता की मला आतून मला वाटत होतं की मला ताकद भरपूर आहे, आपण कमकुवत झालेलं नाही यावं. आणि यासाठी मला माझ्या पत्नीने मला खूप मदत केली. तिने मला वेळोवेळी ज्यूस बनवून देणं, त्याच्यानंतर रोजचा आहार बनवून देणं, या सगळ्या गोष्टी मला बनवून दिल्या. कारण माझ्या कामाच्या धावपळीच्या वेळी मला तिने भरपूर मदत केली. हे करताना माझ्या दुसऱ्याच महिन्यामध्ये बांद्रा स्टेशनसमोर टॅक्सीने मला उडवलं. टॅक्सीने उडवल्यानंतर मला खूप ठिकाणी जखमा झाल्या. आणि तसंच सप्टेंबरचा महिना होता, ऑगस्टमध्ये मी चालू केलं होतं, सप्टेंबरचा महिना होता, पावसाची दिवस मी अक्षरशः तिथला लोळलो आणि तसंच घरी आलो. आणि घरी आल्यानंतर म्हणजे आणायला गेलो होतो, भाज्या आणि फळं रोज खायची असतात, ती आणायला गेलो होतो. आल्याला दिवसाला माझा ॲक्सिडेंट झाला. तर बायकोला गेलो की तुम्हाला किती जखमा झाले. त्या जखमा डायबिटीस असल्यामुळे मला बरं होती असं वाटलं नव्हतं. त्या 8 दिवसामध्ये सगळ्या जखमा बऱ्या झाल्या. कुठल्याही प्रकारचं ॲलोपॅथिक औषध घेतलं नाही. त्यानंतर याच्यावरती मला एकदम पूर्णपणे विश्वास पडला की ही जी साधनं आहे याच्यामध्ये काहीतरी दम आहे. मग त्यानंतर मी माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला या गोष्टी सांगायला लागलो की असं असं आहे, अशा प्रकारची करायचं. आणि जवळजवळ 30-35 लोक आरोग्य खात्यातली 30-35 लोक सगळ्यांच्या संपर्कात आणून दिली आणि या साधना करायला लावली. त्याचबरोबर ही साधना करताना पहिल्यांदा आपण आपल्या प्राणप्रिय माणसाला पहिलं सांगतो. मी माझ्या आईला सांगितली ही गोष्ट करायला. माझी आई वयावर्ष 76, तिला चढताना पाय दुखायचे, ढोकळं दुखायची. त्यानंतर पुढे लांब जायची इच्छा व्हायची नाही. आता हा रसायन चालू केल्यापासून जवळजवळ 2 वर्ष झाली. ती रोज 2 पिशव्या घेऊन माझ्या गावातनं रत्नागिरी शहर 11 किलोमीटरला बस पकडून जाते, बाजार करते आणि बाजार करून स्वतः येते. वयावर्ष 76 आहे आणि कुठल्याही प्रकारची गोळी चालू नाही आहे. हा या रसायनाचा दम आहे. तर अशा या देश दुखायला म्हणजे आपण कुठं नाही, देशाची सेवा करणाऱ्या व्यक्तीला मी पुढील त्यांच्या मार्गक्रमणासाठी उत्तम आरोग्याचा आधार रसाहार यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो व त्यांना माननीय यशवंत साबळे ना ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गणपतींना वंदन करून आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी जे स्नेही किरण भाऊ त्यांचा परिवार आणि इथे जमलेला गर्दीपेक्षा गर्दी परिवार, तर या सर्वांना मी माझा थोडंसं अल्प परिचय करून देतो आणि या रसाहार डाएट सिस्टीमचा अनुभवी साक्षीदार म्हणून काही 2-3 गोष्टी मी आपल्यासमोर शेअर करतो. माझं नाव यशवंत गंगाधर साबळे. मी सध्या जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन इथे मेरी इथे कार्यरत आहे, संशोधन सहाय्यक या पदावरती. रसाहार गेले 7 वर्ष मी स्वतः करतोय आणि याचं निमित्त होतं माझे आई आणि वडील. माझे वडील या ठिकाणी आलेले आहेत. 76 वर्ष वय आहे, आईचं 67 वर्ष वय आहे. हे नेहमी आजाराने काही ना काही आजाराने त्रस्त असायचे म्हणून किरण भाऊंचा एक इस्कॉनला दिलेला एक व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला. अत्यंत प्रभावशाली भाषेमधून साध्या सोप्या शब्दांमधून त्यांनी रसाहार मानवी शरीराला का गरजेचं आहे आणि हे मानवी शरीर रसाहारासाठी किंवा शाकाहारासाठी कसं बनलेलं आहे त्यांनी त्यांच्या निवेदनात सांगितलं.
यापूर्वी मला फारसा आजार असा काही प्रकार नव्हता, परंतु अनुवंशिकता म्हणून डायबिटीजचं आमच्या आजोबा किंवा आजी असेल, वडील असतील, डायबिटीजचं थोडंफार ही भीती मनामध्ये होती आणि मला पहिल्यापासून ब्लड प्रेशरचा त्रास होता, अनुवंशिक BP, म्हणजे अंधार असू द्या किंवा एखादी गोष्ट काम करण्यासाठी जडजड होणे, BP हाय होणे, तर ह्या आजारांचं थोडंफार मला मूळ होतं. परंतु बऱ्यापैकी मला वडिलांनी 11वी-12वीला पुण्याला शिकायला टाकलेलं होतं. माझं टार्गेट होतं लाईफमध्ये मेडिकलला जाण्याचं. तर 2 मार्कावर माझा MBBSला 1995ला माझा नंबर. आणि बरं झालं आज 95 नंतर हे 2025 साल 20 वर्षानंतर मला एका गोष्टीची खरोखर मनस्वी खंत वाटते आणि हे पण होते की आपण तर मेडिकल किंवा ॲलोपॅथी फील्डला गेलो जर असतो तर अनावधानाने आपल्या हातून बरंच काही पातक म्हणण्यापेक्षा किंवा बरंच काही गोष्टी सिस्टीमच्या माध्यमातून घडल्या असत्या. कारण आजही जी ॲलोपॅथी सिस्टीम आहे ती भारताने जगाला दिलेली नाही आहे. आपल्या भारतानं आयुर्वेद दिलेलं आहे आणि योगा, आयुर्वेद हे सगळं भारताचीच देणगी जगाला आहे. उशिरा का होईना जगाला शहाणपण येतं आहे. आजही अमेरिका वेगान होण्यामागचं कारणच ते आहे. कुठेतरी माणसाला निसर्गाला शरण जावं लागतं. जसं किरण भाऊंनी गीतेचा आणि रामचरित्रमानस या दोन्ही ग्रंथांचा आधार देऊन हा जो आधार हा समजवलेला आहे आणि आमच्यासारखे साधक अनेक वर्षानुवर्ष करतायत, तर याचा खरोखर मनोमनी आनंद वाटतो. आत्ताच सुरेश साहेबांनी आणि नागवेकर साहेबांनी त्यांचे अनुभव कथन केले. त्यात माझा एक सिंपल अनुभव असा होता. माझा रसाहार करताना ॲक्सिडेंट झालेला होता मोटरसायकलवरून आणि मी रस्त्याच्या कडेला बेशुद्ध पडलेलो होतो. तर मी 10 मिनटं आराम केला आणि घरी येऊन आराम केला. एनिमा, उपवास आणि रसाहार या 3 गोष्टींच्या माध्यमातून माझा स्वतःचा इथो डाव्या बाजूचा जो मोठा होता हा, तर इथे खरखटलेलं होतं आणि क्रॅक होता. तो क्रॅक आपोआपच हिल झाला. किरण भाऊने अनेक ठिकाणी त्यांच्या यूट्यूब लेक्चरमधून सांगितलेलं आहे की आपल्याला जे रिपेअर होण्याची शक्ती आहे ती बाहेर औषधांमध्ये नाही आहे. एक तर आत्मशक्ती किंवा प्राणशक्ती बरी करते, त्याला आपल्याला वेळ द्यावा लागतो आणि तो वेळ दिल्यानंतर स्वतः मी प्रत्यय घेतला. आमचे वडील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी काही काळ, कारण या सिस्टीमचं असं आहे की जेवढा काळ तुम्ही या सिस्टीम कराल तेवढे काळ ही सिस्टीम आपल्याला मदत देते. वडिलांचं 76 वय चालू आहे. त्यांचा चष्मा जो होता तो चष्मा गेलेला आहे, ते आजही रिलीज करू शकतात. आईचं पण मी सर्वांना एकच अपील करेन, किरणजींच्या अनेक ज्या डोंगरावर चढण्याच्या मोहिमा असतात त्याच्यामध्ये मी त्यांना साथ देत असतो आणि तंतोतंत आणि सिस्टीमनुसार ही जर रसाहार सिस्टीम फॉलो केली तर तप, सेवा आणि सुमिरण हे जे 3 मार्ग आहेत ते निश्चितच मानव जन्माचा सार्थक करतील. आपण ते प्रामाणिकपणे करावं. त्यांनी जे साहित्य तयार केलेलं आहे स्वतःच्या अनुभवातून आणि स्वतःच्या अध्यात्मशक्तीतून काही त्यांनी लेखन जे केलेलं आहे ती त्यांची शक्ती समाज कारणासाठी उपयोगी पडावी या शुद्ध हेतूनं त्यांनी बरंचसं वाङ्मय, बरंचसं वाचन आणि आचरण केलेलं आहे. त्यामुळे किरण भाऊबद्दल मला एकच गोष्ट जाणवते, निश्चयाचा महावीरू, सकळ जनाचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. कारण किशोर जकाते डायबिटीज आणि BP हे एकाच नाण्याच्या 2 बाजू, हे मित्रच आहेत. एक आला की दुसरा येतो, त्याला राहत नाही. आणि म्हणून अशा या दोन्ही मित्रांना घालवण्याचा रसाहार माझ्या अनुभवांचे आपल्याला समजतं आहे. माननीय श्री किशोर जकाते किशोर जथापे. सगळ्यांना नमस्कार. कारण सगळेजण आरोग्याच्या बाबतीत जागरूक झाले. तर माझाही असाच अनुभव आहे की जास्त खायला आवडायचं मला. रात्री 12ला म्हणलं तरी मी जेवायचो आणि सकाळी 6ला उठून म्हणलं तरी मी जेवायचो. आणि हा डाएट ऐकला आणि चक्करच आली मला. म्हणलं शक्यच नाही आहे आणि सोडून दिला विषय की नाही होणार आपल्याला. पण एक दिवस विचार केला की आपल्याला त्रास आहे आणि ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे, हे करावं लागेल. आणि पहिला दिवस, सुट्टीचा दिवस
गुरुवार आणि म्हणलं आपण प्रयत्न करू. दुपारपर्यंत मी 2:30-3 वाजेपर्यंत स्वतःला बिझी ठेवलं आणि बिझी ठेवल्यानंतर लक्षात आलं की सहज होऊ शकेल. आणि तो दिवस माझा सुरू झाला डिसेंबर महिन्यामध्ये मी हा केला होता कोरोनाच्या आधी आणि 27 दिवस मी पाणीच पिलो नाही. जो ज्यूस आहे ना फक्त ज्यूसच घेतला आणि त्या 27 दिवसांमध्ये 14 किलो वजन माझं कमी झालं होतं. आणि 1 वर्षभर म्हणजे 2005ला माझा विवाह झालेला आहे. 2006ला मला पहिलं अपत्य आहे आणि माझं पहिलं अपत्य जे आहे तर त्याचा IQ कमी आहे, 50% त्याचा IQ आहे. आणि 2020मध्ये ज्यावेळेस त्या डाएटमध्ये सातत्य आलं तर मला दुसरं अपत्य झालेलं आहे आणि ते एकदम नॉर्मल आहे. आज तो 4 वर्षाचा आहे आणि त्याची स्मरणशक्ती सगळं काही अगदी व्यवस्थित आहे. वर्षभर मी एका डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेतली होती पण रिझल्ट शून्य आला होता. म्हणजे काहीच त्याच्यातून मला फायदा झाला नाही. लाख रुपये माझे गेले आणि त्यानंतर हा डाएट चालू होता माझा आणि याचा साईड इफेक्ट म्हणावा लागेला. आणि नॉर्मल डिलिव्हरी आणि ज्या डॉक्टरकडे मी ट्रीटमेंट घेतली त्यांनी माझ्याकडून हा डाएट मागून घेतला. माझे काही पेशंट आहेत त्यांना मला हा डाएट द्यायचा आहे. दुसरं एक असं आहे की या डाएटने ना तुमचं शरीर शुद्ध होणार आहे आणि तुमच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी येते. मला आश्चर्य वाटतं माझा हा जो हात आहे या खांद्यावर मी पडलो होतो आणि मला डॉक्टरांनी सांगितले की इथं जे लिगामेंट आहे ते टिअर झालेले आहेत, हेअर क्रॅक असेल तुम्हाला एक ऑपरेशन करावं लागेल. आणि दुसरे एक आमचे मित्र ते सुद्धा डॉक्टर आहेत आणि योग शिक्षक आहेत. त्यांनी सांगितलं तुम्ही त्या दोऱ्या वाढा, ट्रॅक्शन योगा वगैरे करा. पण मी काहीही केलेलं नाही, कोणतंही आसन केलेलं नाही, पण हा हात माझा सहज असा वरती जातो. याहीपेक्षा आणि किती फ्लेक्झिबिलिटी असावी. रसाहाराने काय होऊ शकतं ना प्रॅक्टिकली करून दाखवा. त्या हाताला त्रास होता ना तो हात एवढा सहज फिरतो पाहिजे तसा. हे मिरॅकल आहे, जादू आहे रसाहार. पण जसं सर म्हणले ना की तो मनापासून गेला पाहिजे, भाव पाहिजे त्याच्यामध्ये, ते असेल तर सहज होऊ शकतं. आणि कोरोनाचा माझा सुद्धा अनुभव आहे की अनेक पेशंटला मी स्वतः जाऊन औषधं दिली आहेत, ज्यूस दिलेला आहे आणि विदाऊट मास्क एवढी ताकद ह्या याच्यातून येऊ शकते. घेऊन विश्वामध्ये वाटावे. आणि आता बसल्या बसल्या एक विचार करत होतो थोडासा. जसं भाऊ म्हणले हे सर सांगत होते की माझं रिसॉर्ट वगैरे झालेलं आहे आणि त्यावेळेस डोक्यात कल्पना आली की निवासी शिबिर झालं पाहिजे आपलं. म्हणजे असे काही पेशंट आहे की ते त्याच्यावरून घरी होत नाही किंवा करत नाही, लोक नको वाटतं. तर अशा पेशंटसाठी, अशा लोकांसाठी निवासी शिबिर झालं पाहिजे. आणि सरांनी ते बोलून दाखवलं, माहीत नाही हे देवाचं हे असेल संकेत की असे निवासी शिबिर झाले पाहिजेत आणि प्रत्येक जणाने ह्या डाएटकडे वळलं पाहिजे. धन्यवाद. किती गोड आहे हे खाऊन पाहिल्यानंतरच कळतंय. तसं रसाहार खूप उत्तम आहे, पण तो जेव्हा तुम्ही त्याचा अनुभव घ्या तेव्हा तुम्हाला कळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण खूप एक छान सूचना दिली सर की निवासी शिबिर खरोखर याची गरज आहे. तर नक्कीच त्याचा विचार करतील. यानंतर मी पुण्याहून आलेल्या ताई आहेत श्रीमती उल्का व्यास यांना आमंत्रित करते. त्या पुण्यावरून आलेल्या आहेत तर त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा आपला अनुभव कथन करायचा आहे. यानंतर आणखी एक मनोगत नाव घेतलं जाईल मनोगतासाठी. त्यानंतर आपण पल्लवीताईंनी केलेला जो काही आहार आहे त्याचा आस्वाद घेणार आहोत. तर त्याच दरम्यान त्याच वेळी ऐच्छिक अनुभव पण ज्याला बोलायचा आहे त्याने यायचं आहे व्यासपीठाकडे. उल्काताई व्यास. नमस्कार सर, मी पहिले म्हणेन की मी ऐकलं तुम्हाला यूट्यूबवरती. आमच्या वहिनी त्यांनी मला तुमच्या रसाहाराबद्दल खूप चांगली माहिती सांगितली आणि त्यांनी मला लाईनअप केलं की कसं करायचं. तुमचे दोन्ही पुस्तकं त्यांनी मला दिली, बाकी तुमचे बाकीचे काही साहित्य आहे त्यांनी खूप छानरित्या मला समजवलं. जसं तुम्ही आता समजवलं तसं जवळजवळ त्यांनी मला समजवलं आणि मी ते कंटिन्यू केलं. मागच्याच महिन्यामध्ये मी आले होते. माझं वजन साधारण 78.9
होतं, म्हणजे समज आपण 79 म्हणू शकतो. आणि त्याच्यानंतर मी 20 ते 21 दिवस मी रस्ताहार केला. त्याच्यामध्ये मला 11 किलो मी आता लॉस केलेला आहे. आणि करायचं कारण असं की मला BP आहे, मला शुगर पण आहे आणि माझं 2002मध्ये ॲक्सिडेंट झालेला. तर त्याच्यानंतर माझ्या पायाची कंडिशन जी आहे ती अशी आहे. त्यामुळे मला चालायला खूप प्रॉब्लेम होतो आणि मी चालणं सोडलं होतं जवळजवळ. पण आता माझी स्वतःची अशी मानसिकता झालेली की मी ते करू शकते. आणि आता मी रोज 5 किलोमीटर चालायचं पण कंटिन्यू केलेलं आहे. म्हणजे जवळजवळ आता 10 ते 20 दिवस झाले मी रोज 5 किलोमीटर पण चालते. म्हणजे मी चालतच, माझी मानसिकताच नव्हती की चालावं लागेल, म्हणजे मी चालू शकते. तर त्यामुळे मी खूप खूप तुम्हाला धन्यवाद देते की आभारी आहे तुमची की तुमच्यामुळे मी हे सगळं करू शकते. थँक्यू सो मच. खूपच छान ताई. खरंच म्हणजे म्हणतात ना, इच्छा तेथे मार्ग, वेअर देअर इज विल देअर इज अ वे. तर आज रस्ताहारामुळे ताईंनी सांगितलं की ॲक्सिडेंट झालेला आहे आणि माझी म्हणजे रस्ताहारामुळे मी चालू शकते आहे. खूप खूप धन्यवाद. यानंतर मी आर्य वाटारे, जसं मगाशी सरांनी सांगितलं रस्ताहार केलेला आहे. आर्य वाटारे त्यांचा मुलगा 20 दिवस झाले पण रस्ताहार करत आहे. सांगायला गेलं तर 20 दिवस झाले माझा रस्ताहार करून. आणि म्हणजे खूप अवघड आहे ते, कारण की कॉलेजमध्ये जेव्हा आपण कच्चा राहतो आणि आपल्यासोबतचे जे मित्र असतात ते जे चांगलं राहतात. लाईक आम्ही एक उदाहरण घेतलं तर लाईक आम्ही कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसलो होतो आणि मुलांनी समोसा घेतला. तर मग ते बघून असं की 15 दिवस झाले होते तरी मला, तरी मी खूप कंट्रोल केला. पण ते बघून आहे ना, तोंडाला खूप पाणी सुटलं. तर पण मग नाही करायचं तर करायचं. तर मग झाले 20 दिवस केले कसे तरी. पण मग याचा फायदा असा की खूप एनर्जेटिक वाटतं वगैरे वगैरे. म्हणजे कॉलेजमध्ये जी लेक्चर्सला झोप यायची ती झोप नाही येत आता. आणि अभ्यासात मन पण चांगलं लागतं. आणि लाईक आता सर्व लहान मुलांचे तर स्वप्न असतं की क्लिअर स्किन किंवा ग्लोईंग स्किन पाहिजे. तर यासाठीच मी गेलो होतं. तर मग मला माझ्या याच्यात रिझल्ट भरपूर पडला. आणि जास्त मला वाटतं की आता थोडीफार तरी ग्लोईंग स्किन झाली आहे. तर म्हणजे भरपूर फायदा पडला मला असा. हे वय असं आहे ना की हे मित्रांचं, आईवडिलांपेक्षा मित्रांचं ऐकण्याचं वय जास्त आहे. आणि या वयामध्ये त्याने रस्ताहार करून काय त्याचे फायदे आहे की संयम वाढतो, एकाग्रता वाढते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याने सांगितलं की सकारात्मक विचार हे कसे आपल्या विचार आपण करू शकतो. यानंतर आपण त्यापूर्वी म्हणजे भोजनाची सुट्टी घेण्यापूर्वी इथे सभागृहामध्ये एक योग शिक्षिका आहेत. त्यांचं नाव आहे भारती चव्हाण. आणि त्यांनी किरणजींचे व्याख्यान ऐकून त्यांनी याच आत्ता या क्षणामध्ये शीघ्र कवयित्री काय असते तर शीघ्र कविता त्यांनी केलेली आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की ती वाचून दाखवावी. तर मी तुम्हाला ती त्यांनी रचलेली कविता ती वाचून दाखवते. योग शिक्षिका भारती चव्हाण यांनी त्यांचा ॲक्सिडेंट झालेला होते म्हणून त्या मला म्हणाले की मॅडम तुम्ही वाचा. तुलसीदासांनी लिहिले रामायण, तुलसीदासांनी लिहिले रामायण, किरण दादांनी त्याचे केले पारायण. शरीर आजारांवर औषध शोधले रामबाण, शरीर आजारांवर औषध शोधले रामबाण. आम्हाला निरोगी करण्याचा घेतला त्यांनी पण. सर्वांना सांगितलं करा रस्ताहार, सर्वांना सांगितलं करा रस्ताहार. अंगावरची सर्दी झाली पसार. आजारांनी या देहात केले होते घर, आजारांनी या देहात केले होते घर. ठाऊकच नव्हते दवा आहे भरभर. सुदामुटातला हा संसारी संत, सुदामुटातला हा संसारी संत. त्याच्या सेवेला तळमळीला नाही मुळी अंत. ज्यांनी घेतला फायदा त्याचा भगवंत, ज्यांनी घेतला फायदा त्याचा भगवंत. अशीच सेवा घडो अथक अविश्रांत, अशीच सेवा घडो अथक अविश्रांत. भारतीताई चव्हाण यांच्यासाठी जोरदार टाळ्या. काही अतिशय सुंदर आणि योग्य असा वास्तव आपण या त्यांना आहार करायला जायचं असलं ते जाऊ शकतं एक मंडळांचे. पण काही साधकांची जी इच्छा होती का आम्ही एवढ्या लांबून येणार
तर काही वस्तू तुमच्या ज्या आहेत त्या राहू द्या. ती माझी इच्छा नव्हती, पण लोकांसाठी मी ती ठेवली आहे. परंतु ते काउंटरला काहीही मिळणार नाही. त्यासाठी आपण एक काम केलेलं आहे. असा कागद बनवला आहे ज्या सगळ्या वस्तूंच्या प्राईस आहे आणि आज ऑफर प्राईसमध्ये ठेवलेले आहे. खूप सारा ऑफर तुम्हाला ठेवली आहे मी. तर ज्यांना हव्या असतील त्यांनी काउंटरवर जाऊन हा कागद घ्यायचा. याच्यामध्ये प्राईस पाहिजे जे हवे ते टिक करायचं आणि ते तिथे जे आहे स्कॅनर आहे त्या स्कॅनरला पैसे जमा करून सही करायची. तो कागद जाईल, तुमचं प्रॉडक्ट तिथे येईल आणि तुम्हाला फोन केला जाईल आणि तुम्ही ते तुमचं जे आहे कलेक्ट करायचं. डायरेक्ट वस्तू कोणालाही तिथे काही मिळणार नाही. आणि दुसरी गोष्ट ज्यांना वस्तू पाहायची आहे त्यांनी बोर्डवर बॅनर लावला आहे ते पाहू शकतात. फक्त 5च मिनिटं मी घेणार आहे, जास्त नाही घेणार. कारण हा जो आहार आहे तो खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यासाठी मी सांगत आहे. मी अहमदनगरवरून इथं आलेले आहे. BSc आहे, योग शिक्षिका आहे. आता मी जे सांगणार आहे तुम्हाला की सरांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे ते उत्तम आहे. परंतु माझ्याकडे ज्या काही योगासाठी दिली देतात त्यांना मी हा आहार देऊ. त्यांचं वजन असेल तर 10-12 किलो ते 2.5 लाख रुपये देऊन वजन कमी करण्यासाठी ज्या लेडीज येतात त्यांना मी हाच आहार सजेस्ट करत आहे. त्याच्यानंतर काही लेडीज अशा होत्या की त्यांना चालता सुद्धा येत नव्हतं, संधिवाताचा प्रॉब्लेम होता. तर अशा काही लेडीज माझ्याकडे इतक्या तंदुरुस्त झालेल्या आहेत. परंतु ज्यावेळेस तुम्ही रसाहार करतात त्यावेळेस सरांच्या मार्गदर्शनाखाली करा आणि जे काही साहित्य आहे सरांनी इथं विक्रीला ठेवलेलं आहे त्या गायडन्सनुसारच ते करावं अशी माझी सर्वांना विनंती राहील. धन्यवाद. की काय होईल पुढे का कुठल्या डॉक्टरकडे हिचा रिझल्ट लागत नाही. तर मला सरांची त्यांच्या करोनामध्ये ओळख झाली आणि त्यांचं मार्गदर्शन लाभलं. मी सरांना म्हटलं सर मला याच्याने रिझल्ट पडेल का. त्यावेळेस सरांनी मला एकच उत्तर दिलं, जर तुला हा आजार बरा नाही करू शकला ह्या रसाहारनी तर जगातला कुठलंच औषध तुला उपयोगात येणार नाही. हे ऐकून मला खूप म्हणजे असं वाईट पण वाटलं की यार मी एवढं करून थकली, आता हा एवढं रसाहार मला रिझल्ट देईल का. पण मी विश्वास ठेवला आणि करोनाच्या काळामध्ये मी रसाहार केला. त्यावेळेस मला कुठल्याच प्रकारचे म्हणजे व्हेजिटेबल अवेलेबल होत नव्हते, पण मी केला, मनोभाव केला. आणि ज्यावेळेस मला इथे यायची तर मी एक स्टेरॉइडची गोळी खायची. ती मी रोज खायची. म्हणजे मला त्या गोळीशिवाय बेचैन होऊन जायची. ती गोळी खाल्ल्यानंतरच माझी इचिंग थांबायची. आणि रसाहार केला मी पहिल्या अंगावर खाज येणे. आणि तिसऱ्या दिवशीच काय आश्चर्य, ती गोळी खाणारी की ती अचानक माझी गोळी मला खावानी लागली. रस आधी मला एवढा फरक पडला. तिसऱ्या दिवशी खाज गेली. स्वतःला फरक पडला आणि रस आधी फक्त घरातल्या घरामध्येच मला औषध भेटलं. आणि तेव्हापासून रस हात केल्यापासून माझं पूर्णपणे ते दुखणं गेलं. रोगी आयुष्य माझं निरोगी केलं सरांनी. मी माझी त्यांचे इतके आभार मानते. विश्वास बसत नाही मला का मला ते गुरुरूपात आणि दैवरूपात भेटले. आणि माझं परम भाग्य की मला ते नाशिकमध्येच भेटले. पुढं लांब जायची गरज नाही पडली. आणि मी हा रसाहार 2-3 वेळेस केला आणि माझं सगळं आयुष्य सुंदर चाललं. आता मला याची रेडनेस कुठेच काही येत नाही. खूप खूप धन्यवाद. आमचे इथं बॅचचे जे काही ओपीडे पण आलेले आहेत ते आणि रामेश्वर उगले सर पण आलेले आहे. तर वेगळा अनुभव असं सांगायचं की हे जे शिक्षण वगैरे पूर्ण झालं आणि सरांकडे गेलो की सर बऱ्याच दिवसापासून काम करत होते आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करावं. तर सरांची भेट झाली आणि जवळजवळ 1 तास सरांनी दिला. त्या 1 तासामध्ये सरांनी म्हणजे असं मी सरांना बोललो की सर तुमची पुस्तकं वगैरे द्या आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली सुरू करू. तर सरांनी एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगितली की पांगळा का बनतो, स्वतःचं असं काहीतरी कर, स्वतः अनुभव घे आणि मग त्या अनुभवाचं लिखाण कर आणि स्वतः उभं राहा. आणि सर आज 3 वर्ष पूर्ण होती. आज 3 वर्षानंतर ते मॅडमपर्यंत आहे. आमची बऱ्याच वेळा चर्चा व्हायची सरांना भेटलं पाहिजे, सरांकडे गेलं पाहिजे याच्यासाठी म्हणून नाही रसाहारासाठी. पण त्यांनी जे वेगळं सांगितलं आम्हाला जे उभं केलं ते आमच्यासाठी स्पेशल राहिलं. आणि सर आज आम्ही वेल सेटल आहोत. सगळं ते खूप छान चाललं आहे. आणि दुसरा असा अनुभव रामेश्वर उगले सर माझ्यामध्ये समोर आहे. रामेश्वर उगले सरांना जवळजवळ 5-7 वर्षापासून सोरायसिसचा म्हणजे फंगल इन्फेक्शनचा त्रास होता आणि त्यांनी सरांचा रसाहार केल्याच्यानंतर ते पूर्णपणे बरं झालेलं आहे आता. तर ते स्वतः आम्ही सोबत आहोत 8-10 वर्षापासून. तर रामेश्वर सर पण आलेले इथे. तर या सर्व गोष्टी याचे फायदे आहेत.
आणि लोक आम्हाला पण येऊन सांगतात की आम्ही ते बटाटे संघ डायट केलेलं होतं, त्याच्याने आमचं ते बरं झालं. तर सर्वात महत्त्वाचं आम्ही 5-7 वर्षांनी मागून नंतर वाटचाल सुरू केली. पण सर आम्हाला ती जे रेडीमेड तुमच्याकडे बरंच काही मिळालं, त्यामुळे आमची वाटाणे खूप मोठी झाली. त्याबद्दल खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद आमच्या टीमतर्फे पण. सर खूप खूप धन्यवाद. आणि त्या आठवड्यामध्ये आठवडा गेलो आणि ते रडवा लागलो आणि मग मला याला फॅक्टरी होती बोलायची त्याने काहीतरी ओळखी गेलो आणि मी परत घेऊन आलो आणि त्याने बोलला एवढा शुभेच्छा केली त्यांनी आमच्या निवडणुकी स्पष्ट सांगा. आमच्या वडिलांनी सांगितलं की त्यांना पॅरालिसिसचा 8वा अटॅक आलेला होता. 8 अटॅक आलेले होते, 8वा होता पॅरालिसिसचा. पण तरी त्यांनी रसाहार चालू केला आणि तुमच्या व्हॅक्सिनेशन नंतर त्यांना बऱ्याचशा गोष्टीची अडचण आली होती. व्हॅक्सिनेशनच्या दुष्परिणामामुळे त्यांना अटॅक आले. त्याच्यातनं सावरसाठी रसाहार मार्ग त्यांनी निवडला. ज्ञानेश्वर माऊलींनी एक सांगितलेलं होतं रामकृष्ण विठ्ठल केशव मंत्र आजोबा सर्व काळ. वडिलांनी हा मंत्र दिला, हा सर्व काळ तुम्ही रामकृष्ण विठ्ठल केशव हा मंत्राचा तुम्ही जप करत राहा असं वडिलांनी उपदेश दिला. बघा, म्हणजे 8 पॅरालिसिसचे अटॅक येऊन ते चांगले झालेले आहेत. हा महत्त्वाचा मुद्दा लोकांनी लक्षात घ्या. थँक्यू.